अंबरनाथमधील व उल्हासनगरमधील महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती जे आमचे झोपडपट्टी म्हणा किंवा चाळी बनवलेले आहेत, जे लोक गोरगरीब या ठिकाणी राहतात, त्यासाठी त्यांचे घरं त्यांच्या नावावर करण्यासाठी, रेग्युलरायझेशन करण्यासाठी 1 जानेवारी 2011 पर्यंतची जी घरं आहेत, त्या झोपडपट्टी आहेत, जे चाळ आहेत, ते शासकीय जमिनीवरती त्याचं नियमित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026 एक GR काढलाय. त्या GRच्या अंतर्गत आपल्या अंबरनाथमधील जे शासनाच्या जागेवरती जे घर आहे नियमावली करण्याचा आज बैठक झाली. त्या बैठकीला आमचे उपनगराध्यक्ष सदाभाऊ पाटील, सचिन पाटील, आमचे गटनेते रवी करंजिले, आमचे नगरसेवक सुभाष साळुंके, दुसरे नगरसेवक उडेकर, आमचे कुणाल भोईर नगरसेवक, लकडे नगरसेवक, स्वप्नील बागुल, सर्वच या ठिकाणी आपापल्या विभागातील जे घरं आहेत शासनाच्या जागेवरती ते रेग्युलायझेशन करण्यासाठी कसं करायचं, ते काय सर्वे कसे करायचे, सर्वेला फ्रीमध्ये सर्वे करणार आहेत का, त्यासाठी लागणारे कागदपत्र कोण देणार आहेत, नगरपालिकेचे शिवच्या माध्यमातून फॉर्म वाटप केले जातील, ते फॉर्म व्यवस्थित भरून सर्वे करून सर्वेही फ्रीमध्ये होणार आहे. आणि जे लागणारे कागद आहेत, आधार कार्ड असेल, राशन कार्ड असेल, टॅक्स पावती असेल किंवा त्यावेळेस आपलं जुने लाईट बिल असतील किंवा मतदार यादीचं कार्ड असेल, तर हे सगळे आपण त्या ठिकाणी जोडून फॉर्म भरून सर्वे करून नगरपालिकेच्या शिवकडे द्यायचे आहेत. त्यानंतर एक समिती आहे, त्या समितीमध्ये ते फॉर्म सिलेक्ट करून कलेक्टरकडून वर्ग 2चे रेग्युलायझेशन करण्याचं काम कमीत कमी पैसे भरून करण्याचं काम आपण सर्वांनी करून घेण्याचं आजपासून आम्ही चालू केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक नगरसेवक आपल्या विभागामध्ये शिबिर लावले जाईल. आपण सर्व नागरिकांनी त्याचा पूर्ण लाभ घ्यावा, त्यांच्याकडे जाऊन माहिती घ्या आणि ही आलेली संधी त्याचं सोनं करा आणि आपले घर रेग्युलाइज करा, हीच मी सर्वांना विनंती करतो.